हॅलो गाईज, तर मी आज आलो होतो शिर्डीला येऊन जर तुम्ही शिर्डी हेरिटेज किंवा म्हणजेच ओल्ड शिर्डी जर येऊन बघितली नाही तर तुम्ही काहीच बघितले नाही. तर त्याला तुम्हाला मी दाखवतो काय काय बघण्यासारखं. गेटमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम अशा रिअलिस्ट स्टॅच्यू काढलेले दिसतील आणि त्या स्टॅच्यूमध्ये सगळं पात्र दिलेले आहेत. म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक ते ओल्ड शिर्डीमध्ये तुम्हाला दिसतील. सगळे आपले आपले कामं करताना तिथे दाखवलेलं आहे. कुणी लाकड तोडताना, कुणी साईबाबाला जेवण भरवताना किंवा दीक्षा देताना किंवा कुणी पापड वगैरे बनवताना भरपूर असे कॅरेक्टर तिथं दाखवले आहेत बाय द थ्रू ऑफ स्टॅच्यू. तर तुम्ही जर शिर्डीमध्ये आलात आणि ओल्ड शिर्डीमध्ये जर नाही आलात तर खूप काही मिस करता तुम्ही. पर पर्सन जे तिकीट आहे 150 आहे. म्हणजे तुम्ही तिकीट काढण्याच्या अगोदर एक बोर्ड आहे, तो बोर्ड तुम्ही वाचून बघा. तिथे सगळं दिलेलं आहे तिकीटामध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे आणि काय काय नाही. तर 150 आहे आणि तुम्हाला लिमिट नाही आहे की तुम्ही आल्याच्या नंतर मध्ये किती वेळ थांबू शकता, असं काहीच नाही. किती वेळ पण थांबू शकता. आणि लहान लेकरांसाठी पण खेळायला भरपूर आहे, मोठ्या लोकांसाठी पण आहे बघायला वगैरे सगळ्या गोष्टी, मॅजिक शो वगैरे भरपूर काय काय आहे. मध्ये छोटी ट्रेन आहे पण ती त्या तिकीटमध्ये इन्क्लूड नाही आहे. तुम्ही जर 150 पे करून जर मध्ये आलात तर तुमचे आरामात वसूल होतील, मी हे गॅरंटीने सांगतो. आणि तुम्ही नक्कीच आहे, मी तुम्हाला नक्की रिकमेंड करतो की शिर्डीला आला तर ओल्ड शिर्डी नक्की बघून जा.